एन-डी-एच्या परीक्षेची मी तयारी करत आहे, असं एक विद्यार्थिनी मला म्हणाली. ती खरं तर आली होती काउन्सिलिंगला आलेल्या तिच्या मैत्रिणीसोबत. ती ऐकत होती सगळं मी सांगत होतो, की कशा पद्धतीने करिअरची निवड करायची. जाता-जाता मी तिला प्रश्न विचारला, की "तू काय करतेस? काय करू इच्छिणार आहे?" तर ती म्हणाली, की "सर मी मी मात्र एन-डी-एची तयारी करते." अरे वाह! मी तिचं कौतुक केलं. म्हटलं एन-डी-एची ही चांगली संधी मुलींसाठी उपलब्ध आहे आणि एन-डी-ए 12वी नंतरचं ऑप्शन आणि सी-डी-एस वगैरे हे सगळे ऑप्शन्स मी तिला सहज उभ्या-उभ्याने बोलत असताना सांगितले. तर मी एक आपलं फक्त लिटमस टेस्ट म्हणून एक क्रॉस क्वेश्चन केला, की "तुला माहिती आहे का एकूण किती जागा आहेत?" ती म्हणाली, "मला एअर फोर्सला जायचं आहे." "किती जागा आहेत एअर फोर्ससाठी?" जेव्हा ती म्हणाली, की "भरपूर जागा असतील. एअर फोर्ससाठी काय, मुलींसाठी तर खूप जागा आहेत." आणि जेव्हा मी तिला कल्पना दिली, एअर फोर्ससाठीच्या जागा 2 आकडी सुद्धा नव्हत्या. तेव्हा ती म्हणाली, "अरे बापरे! एअर फोर्स मला जायचंय पण एवढ्या कमी जागा असतील तर मी कसं जाऊ शकते?" त्याच पॉइंटला मी तिला सांगितलं, की "तू आता तयारी थांबव. जेव्हा तुला असं वाटतंय, की ते शक्य नाही, तेव्हा ते खरंच शक्य होईल याची गॅरंटी नाही. त्यामुळं मिलिटरीमध्ये जायचंय, जागा कमी आहेत. एन-डी-एच्या 400, 450, 500च्या आसपासच जागा आहेत. त्यातल्या वर्गवारीप्रमाणे, रिझर्व्हेशनप्रमाणे आर्मी, नेव्ही, एअर फोर्सचं सगळं डिव्हिजन करून त्यातल्या मुलींसाठीच्या जागा ह्या कमी असणार आहेत. पण जी म्हणेल, की कितीही जागा असल्या कमी, तरी मी तयारी करणार, तिनेच तयारी करावी. जी घाबरून जाईल, तिने करू नये तयारी."